सो काहीच सकाळी आपल्याला ब्लॉगचा टायमिंग नाही भेटला. आता आपण पोचलो आहे नेरळमध्ये पोचलो आहे आणि पालखी तिथं झालीच आहे व्यवस्था. आणि पोरं पण इकडे सगळे आलेत, फुल फोटो सेक्शन चालू आहे. पोरं जाम होते त्यामुळे टी शर्ट तर नाही भेटले आपल्याला, तो सो सकाळी भेटली टी शर्ट. चालू आहे पालखीची तयारी वगैरे. बॅगा पण खूप आहेत. आता गाईज आम्ही आलो आहे पेट्रोल पंपाला नाश्ता तर झाला आहे. नाश्ता होऊन टोपी वाटपचा पण कार्यक्रम झालेला आहे. सध्या नाश्ता वाटपची सोय तर चालू आहे. नाश्त्याला मस्त पोहे होते आणि सशिता अजून पोहे खातोय. भाई काय ऐकत नाही, बोलतो पैसे वसूल आहेत. रहा नहीं जाता. आणि इथे तर सगळी पोरं आहेत. अजून तर आपल्याला खूप जायचं आहे. आपल्याला स्टार्टिंगला सकाळी एवढा ब्लॉग काढायला काही जमला नाही, कारण की गर्दी पण खूप होती आणि क्राऊड होता त्याच्यामुळे काय आपल्याला सकाळचा ब्लॉग काढायला काही जमलं नाही. पण आपल्याला जसं होईल तसं काढतोय, कारण की कसं आहे पदयात्रा आहे भावा. इथे पायी चालण्याचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. जसं आपलं हे 3रं वर्ष आहे पालखीला जायचं, तरी पण यावर्षी आपण सगळं काय प्रकार म्हणजे आपला पालखीचं काय रीतिरिवाज आहे सगळं दाखवायचा प्रयत्न तर करतोय. आता नाश्ता करून जाऊया, बघूया पुढच्या हॉल्टला बघूया काय जेवायच्या हॉल्टला जेव्हा थांबू तेव्हा आपण तुमच्याशी बोलू. तोपर्यंत कंटिन्यू राहा, बघत राहा आणि तुम्हाला आवडलं तर लाईक वगैरे करा. आपल्या आईचा सोहळा आहे. गाईज नाश्ता वास्ता करून झाला आहे आपला. आत्ता पालखीला झालं तर अजून टाईम आहे, तशी पब्लिक तर थांबली आहे. थोड्या टायमाने निघू आता पुढे. जोपर्यंत कार्यकर्ते नाही तोपर्यंत पालखी तर काय सोडणार नाही. पोरं पण सगळी बसले. याची पहिली मुलाखत घेऊया. भाई काय विषय आहे तुझा, काय विषय, कसं वाटतंय मग तुला? पाव जास्त झाले बोलतो की बिर्याणी वर आले तुला? मग तिकडे पोहे होते तरी तू भावा पावांवरती ताव घेतला. सहनशक्ती बाहेर पडली. त्यात बाईने आपल्या जीन्स घातले, फुल घामाघूम झालाय. यांचं काहीतरी भलतंच आहे. हा मॅग्नेट चार्जरला रिअलमीचा फोन लावतो, कसं होईल याचा? मागच्या वर्षी तरी चांगला अनुभव होता, यावर्षी लय पांबली आहे. प्रतीकची पण प्रकृती ढासळताना दिसते आम्हाला. जो एक टाइम हप्ताभर जोशामध्ये होता पालखीला जायचंय, पण सध्या उन्हाची पातळी बघता भावाची अवस्था खूप बेकार झाली आहे. डिहायड्रेशन झालंय भावाला. आत्ता दुपारी तर निघालोय, दुपारी तर झाले. बघूया चाललोय आता जेवायच्या हॉल्टवर जाऊ तेव्हा आपण तुम्हाला भेटू. पुढे जेव्हा हॉल्टवर थांबू तेव्हा आपण तुम्हाला भेटू. तोपर्यंत तुम्ही आनंद घ्या पालखीचा, मजा करा. पहिलाच दिवस आहे अजून आपल्याला खूप काय बघायचं आहे. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि भाई ब्लॉग बघत राहा, फुल मजा येणार आहे टोटली. रात्री हॉल्टवर बघूया काय ऑर्केस्ट्रा वगैरे आहे का. भाई सगळ्यांनी वडापाववरती जोड घेतले. फक्त हे दोघांचीच पामली. काय मग शशांक दादा पोयरेकर, काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही ताक पिला की ओके चालू शकता का? तुमची कंडिशन आहे का? कंडिशन आहे का तुमची? हा कंडिशन फुल आहे. एक नंबर, चांगली गोष्ट आहे. भाऊ आपला परत रिकवर झालाय, चालायच्या मूड मध्ये येतो मस्त. आता प्रतिजणांचं मत काय ते त्यांना विचारून घ्या एकदा. गॉगल सकाळपासून 3 गॉगल घेतलेत भावांनो. अजून त्यांना गॉगल घ्यायचे. गॉगल घ्यायला पण फट्टे गर्दी आहे. सकाळपासून 3 घेतलेत, ह्यो 4था गॉगल आहे आता. काहीच आता हॉल्टवर ते थांबलो आम्ही थंडा प्यायला. थंड्या बिंड्याची फुल सोय, 5-5 मिनिटाला सोय. तर आता इथेच थांबलोय
हॉल्टवरती. आत्ताशी आम्ही पळसदरीला एंटर केलं आहे, तर थोड्या टायमाने जाऊ पळसदरीला. थोड्या टायमाने गेल्याच्या नंतरला बघू शकता शशांक भाऊ फुल दमला आहे, फुल लांब झाला आहे. आणि इकडे प्रतीकदादा रसना पितोय, मस्तपैकी स्वाद घेतोय रसण्याचा. आणि या भाईची प्रकृती मला अजून पण काही ठीक दिसत नाही. बघू शकता तुम्ही याला. काय नाही होत राहतं छोटा मोठा, असं काय नाही. भाईचा सराव तुटलाय त्याच्यामुळे त्याला थोडा चालायला त्रास होतोय. थोड्या टायमाने बघू पोचल्याच्या नंतरला. भाऊ एकाच ग्लासवरती त्याने हार मानली, जिथे तो मगाशी 5 संपत होता. 5 पिल्यानंतर ही अवस्था होते. हाय पब्लिक, तर दुपारच्या हॉल्ट नंतर आम्ही थांबलो होतो पळसदरीमध्ये मठाला थांबलेलो. आता पालखी निघायची तर वेळ झाली. आणि हा मगाशी पडला, यो असा मजबूत घास पडलाय ना, पक्की नल्ली विल्ली फोडून घेतली याने. पालखी निघायची वेळ झाली. आपण तर निघतोय थोड्या पुढे बघूया, कंटिन्यू राहा. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलोय जेवून वगैरे. आपल्याला लेट झाला थोडा पोचायला खोपोलीच्या हॉल्टला. हा समोरच आपला इथे हॉल्ट आहे, महाराजा मंगल कार्यालय. आणि जस्ट त्याच्या बाहेरच आता फिरतोय. पायांची तर वाट लागली आहे. फर्स्ट टाइम ते पण एवढे पेन होत आहेत ना खूप. आता आतमध्ये तर ऑर्केस्ट्रा चालू आहे, फुल गाणी विणी चालू आहे, बायांची गाणी वगैरे चालू आहेत, त्यामुळे झोपू शकत नाही. 12चा टायमिंग लास्ट आहे, 12ला संपेल ते. त्यानंतरला आपण मस्त झोपू. आजचा हा दिवस आपला इथेच संपला आहे. आता उद्या आपण नवीन सुरुवात करू आणि घाट चढायला सुरुवात करूया. गुड बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. आणि पाहत राहा आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया आपण काय होतं.